नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. जय किसान जय विज्ञान या शेतीविषयक कार्यक्रमाच्या माध्यमातून गेली अनेक दिवस महाराष्ट्राच्या मातीत वेगवेगळ्या प्रयोगांची पेरणी करणाऱ्या माणसांच्या कहाण्या आम्ही तुम्हाला दाखवतोय. पण याच दरम्यान आपण मंथन सुद्धा करतोय शेतीच्या समोरच्या प्रश्नांचं. जग दिवसागणिक बदलतंय आणि या बदलत्या जगात रोज वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी अन्नधान्याचा पुरवठा करणं हे एक मोठं आव्हान आज जगाच्या समोरचं आहे. शेतकरी हे अन्नधान्याचा पुरवठा करतो, पण बदलत्या काळामध्ये या शेतकऱ्यांच्या समोर बदलत्या हवामानानं सुद्धा अनेक समस्यांची मालिका निर्माण केली आहे. या सगळ्यावर मात कशी करायची, शेतकऱ्यांना कशी उभारी घ्यायची आणि जगाला लागणाऱ्या या अन्नधान्यासाठी नेमकं काय करायला हवं, उत्पादन कसं वाढायला हवं, या सगळ्याचं मंथन आज आपण करणार आहोत. आपल्या सोबत असणार आहेत दिग्गज पाहुणे. खरं तर या सगळ्यांची एका शब्दात ओळख करून देणं तसं अवघड आहे, कारण गेली अनेक दशकं महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या मातीमध्ये केवळ राबणारे हे हात नाहीयेत, तर इथल्या मातीमध्ये वेगवेगळ्या प्रयोगांची पेरणी करणारे ही माणसं आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थानं शेतीला दिशा दिलेली आहे. आपल्या सोबत आहेत मान्यवर पाहुणे. आपल्या सोबत कृषी तज्ञ उदय बोरावके सर आहेत. प्री बजेट कमिटीचे ते सल्लागार सुद्धा आहेत आणि वित्त मंत्रालय भारत सरकारमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. बोरावके सर, स्वागत आहे तुमचं. आपल्या सोबत आहेत उदय देवळाणकर सर, कृषी तज्ञ आहेत, माजी सल्लागार आहेत आणि कृषी मूल्य आयोगाचे ते सचिव सुद्धा राहिलेले आहेत महाराष्ट्र सरकारच्या. उदय सर, तुमचं सुद्धा स्वागत. आपल्या सोबत केवळ हे तज्ञ आहेत असं नाहीये, तर आपल्या सोबत मातीत राबून एक वेगळ्या प्रकारची दिशा सुद्धा शेतकऱ्यांना देणारे बापूराव कोरडे आहेत, सेंद्रिय शेती तज्ञ आहेत. कारण आपण बघतोय की आता केवळ उत्पन्न वाढवणं गरजेचं नाहीये, तर सकस उत्पन्न असणं, सकस अन्नधान्य देणं ही सुद्धा आजच्या काळाची गरज बनली आहे. त्या सगळ्यावरती प्रकाश टाकणार आहेत बापूसाहेब कोरडे. बापूरावजी, तुमचं सुद्धा स्वागत न्यूज 18 लोकमतच्या विशेष कार्यक्रमामध्ये. सुरुवातीला जातोय उदय बोरावके सरांकडे. उदय सर, जगापुढे भारतापुढे येणाऱ्या अशा अनेक समस्या आहेत, पण वेगानं वाढणारी लोकसंख्या आहे ही आपल्या सगळ्यांच्या समोरचं एक मोठं आव्हान निश्चितपणे असणार आहे. मग अन्नधान्य पुरवण्यासाठी शेतीमध्ये नेमके काय प्रयोग होणं गरजेचं आहे, काय आव्हानं त्याच्या समोरची आहेत, जेणेकरून आपण जगाच्या समोरच्या ह्या समस्येवरती मात करू शकतो? आपल्या भारत देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात छोटी जमीन असणारे अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि त्यांचा हात धरणं खूप महत्त्वाचं आहे. जगापुढे किंवा भारतापुढे या पुढील पुढील दशकामध्ये फूड सिक्युरिटी हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. पण आजच्या स्थितीत पाहायला गेलं तर भारतासारखा देश आहे की तो 1,00,000 कोटीचा शेतीमाल दरवर्षी वाया घालवतो. तो पहिला शेतीमाल जो वायाला जातो त्याच्यावर आपल्याला खूप मोठं काम करावं लागणार आहे. त्याचबरोबर शेतीमाल पिकवताना त्याच्या नवीन नवीन पद्धती ज्या आहेत त्याचा एक्सटेन्शन होणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या भारतामध्ये मी मॅनेज ह्या संस्थेवर काम करत होतो, तर आम्ही 12,000 कृषी सहाय्यकांना ट्रेनिंग देतो. पण असं लक्षात आलं की 72% हे लोक शेतापर्यंत पोचत नाही, शिवारापर्यंत पोचत नाहीत. तर त्यांनी जर नवीन नवीन शेतीची पद्धत आहे ती पद्धत नीट शेतकऱ्याच्या शिवारात जाऊन त्यांना जर सांगितलं तर त्याच्यातून मोठा फरक पडणार आहे. ती पद्धत कोणची, ज्याला आपण गुड फार्म प्रॅक्टिसेस म्हणतो. आज आपला शेतकरी जो आहे तो कष्ट करतोय आणि तो पीक काढतोय, पण ते पीक जर वाढवायचं झालं तर आपल्या प्रत्येक हेक्टरी किंवा प्रत्येक एकरी पिकाचं उत्पादन वाढणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते शक्य आहे. पण ते शक्य होण्यासाठी जसं आपण ISO 9000 म्हणतो इंडस्ट्रीमध्ये, तसं हे गुड फार्म प्रॅक्टिसेस की ज्या ज्या पिकावर शेतकरी काम करतोय त्या पिकाबद्दलची संपूर्ण माहिती देणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही अगदी थोडक्यात सांगितलेलं आहे एका शब्दात की आज या शेतकऱ्यांचा हात धरणं गरजेचं आहे. छोटा शेतकरी जो आहे त्याचा आपण हात धरला पाहिजे. मला उदय देवळाणकर सरांकडे जायचं आहे एक मुद्दा घेऊन, की भारतातली जी पीक पद्धती आहे
या पीक पद्धतीत बदलता हवामानाची जी परिस्थिती आहे, अनेक संकटांची मालिका या हवामान बदलानं आपल्या शेतकऱ्यांच्या समोर निर्माण केलेली आहे. काढणी ते लावणी ते काढणी हा जो सगळा काळ आहे, या काळात आज शेतकऱ्यांच्या समोर कुठली आव्हानं निर्माण झाली आहेत आणि त्या आव्हानांवर आपल्याला मात कशी करावी लागेल? विलास, गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं की 1998 हे साल असं होतं की म्हणजे लावणी ते काढणीचा विचार करताना आपण कांद्याबद्दलचा विचार केला तर 1998 साली कांद्याचे जे वेगवेगळे सीझन आहेत ते सीझन सुरू होतात साऊथ मधून. हो. मग आपल्या खानदेश पट्टीमध्ये कांद्याची लागवड होते, मग मराठवाडा बुलढाणा अशी ही लागवड येत गेली. परंतु 98 साली इतके टोरेन्शियल रेन्सला सुरुवात झाली की दक्षिणेकडचा सीझन वाया गेला, आपला खानदेश पश्चिम महाराष्ट्रातला सीझन वाया गेला, मराठवाड्यातही फटका बसला आणि कांद्याचे बियाचे भाव आसमानाला भिडले. यावर्षी वेगळ्या कारणाने भिडले. परंतु दुसरा एक प्रकार असा पाहिला आपण की सुरुवातीपासून अतिवृष्टी होणे. 2016 साली जुलै महिन्यामध्ये 350-400 मिलीमीटर पाऊस दुष्काळी भागात आपल्याकडे झाला. म्हणजे एक प्रकारे अतिवृष्टी सुरुवातीलाच झाली. आणि इतर दुष्काळी वर्षात मागच्या काही काळात आपण असं पाहिलंय की अरब सागरामध्ये काही वादळ आली आणि ओमानच्या दिशेने निघून गेली. जाताना मान्सूनचा पूर्ण फ्लक्स ते डिस्टर्ब करून गेली. आणि आपल्याला असं लक्षात आलं की त्यानंतर 12 जुलैपर्यंत सरासरीपेक्षा मान्सून मधलं तापमान वाढलेलं होतं. त्यामुळे खरीपचा स्टँड घ्यायला त्रास झाला आपल्याला. म्हणजे अतिवृष्टी होऊन आणि अनावृष्टी होऊन दोन्ही प्रकारे त्रास झाला. दुसऱ्या बाजूला आपण असं पाहतो की सुरुवातीला क्रॉप स्टँड चांगला झालाय आणि जर एल निनोचा प्रभाव शेवटी आला तर हार्वेस्टिंग सीझनमध्ये पाऊस खूप कमी पडतो. पण त्यावेळेला जेवढा फटका बसत नाही त्यापेक्षा जास्त फटका गेल्या 2 वर्षात आपण पाहिला की तो ऑफ सीझनल रेंजनी म्हणजे हार्वेस्टिंगच्या वेळेला प्रचंड पाऊस आल्यामुळे. आणि शेतीमध्ये आपल्याकडे आता हा विचार प्रकर्षानं करण्याची गरज आहे की आपल्याकडे स्पेशालिटी क्रॉप्स जर असतील तर त्यांचं हार्वेस्टिंग त्यांच्या कॉमन फॅसिलिटी सेंटर सारखी जसं बोरावके साहेब म्हटले की अल्पभूधारक शेतकरी आहेत यांच्या कॉमन ऍक्टिव्हिटीजला आणि कॉमन फॅसिलिटी सेंटर्सला तळागाळापर्यंत आपल्याला मजबूतीकरण करावं लागेल, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागेल. कारण केवळ आपला माल हा सोन्यासारखा माल आहे आणि त्याची किंमत मिळवायची असेल तर त्या प्रॅक्टिसेस आपल्याला ह्या बदलत्या परिस्थितीत अडॉप्ट कराव्या लागतील. नक्कीच खूप महत्वाची बाब तुम्ही सांगितलेली आहे. आपल्यासोबत आता बापूराव कोरडे आहेत. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून त्यांनी एक मोठे बदल शेतीमध्ये होऊ शकतात, ते शक्य आहे हे दाखवून दिलेलं आहे. बापूरावजी, आता आपल्याला उत्पादन वाढवणं गरजेचं आहे, पण एक शंका सुद्धा सगळ्यांच्या मनात ही आहे की सेंद्रिय शेती जर तुम्ही केली तर मग तुम्ही उत्पादकता वाढवू शकत नाही, उत्पादन फार वाढणार नाही, अशा प्रकारची एक धारणा आहे म्हणा किंवा समज आहे. आज शेतकऱ्यांना तुम्ही उत्पादकता, त्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी सेंद्रिय शेती कशी फायदेशीर ठरू शकते त्यावर प्रकाश टाकू शकाल का? सेंद्रिय शेती हा भाग अगदी पारंपरिक स्वरूपाचा आहे. उत्पादकता वाढणं याच्या मुळाशी आपण जाणं गरजेचं आहे. बघा, आता सेंद्रिय शेती म्हणजे आपण थोडक्यात म्हणूया की सेंद्रिय शेती म्हणजे काय, तर त्या शब्दातच त्याचा अर्थ आहे. बघा, इंद्रियांचा वापर करून केलेली शेती. मला उदय सरांना विचारायचंय, बोरावके सरांना, की आपल्याकडे लावणीपासून ते अगदी काढणीपर्यंत, काढणीपासून ती विक्री व्यवस्थेपर्यंत अनेक अशा गोष्टी दिसतात जिथं शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीनं लावणीपासून ते विक्री व्यवस्थेपर्यंत नेमके काय बदल करणं गरजेचं आहे असं वाटतं? प्रामुख्याने शेतीमध्ये आजचा जो विविध प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यात सर्वात मोठा आता क्लायमेट चेंजचा आहेच. पण त्याबरोबर तण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आणि त्याप्रमाणे किडी पण खूप वाढतात. आता किडी वाढण्याचा मुख्य कारण म्हणजे की हवामान बदलला की कीड वेगवेगळ्या प्रकारची येते. त्याच प्रकारे मातीमध्ये सुद्धा बरीच कीड असते. तर त्या मातीमधली कीड आणि हवामानामुळे पडणारी कीड ह्याच्यावर सखोल अभ्यास करून शेतकऱ्यांपर्यंत त्या सीझनमध्ये कोणत्या प्रकारच्या किडी पडतात आणि त्याला सोल्युशन काय हे देणं त्यांना खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस पीक जर चांगलं यायचं असेल तर त्याला सीड रेट म्हणजे 1 एकरामध्ये किती प्रमाणाचं बी पेरलं गेलं पाहिजे, तो सीड रेटचा व्हॅल्यू सुद्धा महत्त्वाची आहे. पण सीड ट्रीटमेंट पण झाली पाहिजे की मातीमधलं जी कीड आहे त्याला आपण FIR म्हणू की फंगीसाईड, इन्सेक्टिसाईड आणि रायझोन. तर हे जर किडीचा जर प्रभाव त्या मातीमधलं कीड आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी त्याची ट्रीटमेंट होणं महत्त्वाचं आहे.
त्याचबरोबर वरून आकाशातून किंवा वातावरणातून येणारी कीड आहे त्याच्याबद्दल सखोल अभ्यास सुद्धा द्यायला पाहिजे. बरं. त्या दृष्टीने IMD जे आहे, इंडियन मेट्रोलॉजिकल सेंटर ऑफ इंडिया, त्यांच्याकडे सगळा डाटा अवेलेबल आहे आणि त्यांची अशी इच्छा आहे की गावोगावी त्यांनी एक वेदर सेंटर टाकावं आणि त्या सेंटर थ्रू त्या गावामधल्या कंडिशन प्रमाणे त्यांना गायडन्स द्यावं. तर हे आहे, पण ते आलं पाहिजे गावात. बर. तर त्या दृष्टीने ती खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि कोणतं पीक लावावं, कारण आताची प्रश्न असा आहे की पीक लावायचं झालं तर कोणतं पीक लावावं, कारण प्रोसेसिंगसाठी वेगळ्या प्रकारचं पीक लागतं, खाण्यासाठी वेगळं पीक लागतं. समजा आपण टोमॅटो घेतला तर जाड सालीचा टोमॅटो तो खायला चांगला आहे, पण प्रोसेसिंगला पातळ सालीचा पाहिजे. तर हे जे मार्केटचे रिक्वायरमेंट्स आहेत, एक प्रोसेसिंगची रिक्वायरमेंट आहे, एक एक्सपोर्टची रिक्वायरमेंट आहे, एक मॉल्सची रिक्वायरमेंट आहे. हे नवीन मार्केट तयार झालेले आहेत. तर ह्या मार्केटला चांगलं जर त्याला मूल्य मिळायचं असेल तर त्यांनी त्या पद्धतीने ते पीक करणं खूप महत्वाचं आहे. यासोबत या विशेष चर्चेत आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर आणखी काही मुद्द्यांची चर्चा. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोक. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर आपण चर्चा करतोय जय किसान जय विज्ञानच्या माध्यमातून देशातल्या अन्नधान्याची उत्पादकता नेमकी वाढवण्यासाठी आपण काय करायला हवं. आपल्या सोबत आहेत दिग्गज मान्यवर. जगभरात सध्या हार्वेस्टिंग आणि मार्केट याच्याबद्दल नेमकं काय सुरू आहे, आता हार्वेस्टिंगच्या जगभरातल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काय बदल होत आहेत जगभरात, भारतात ते कधीपर्यंत येतील आणि उत्पादन वाढीसाठी ते किती महत्त्वाचं आहे. प्लस एक लक्षात घ्यावं लागेल आपल्याला की भारतात समस्या आहे आणि जगात नाहीत असं बिलकुल नाही. एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला मी की कोको बीन्स जगात प्रोड्यूस केले जातात काही विशिष्ट देशांमध्ये, आयव्हरी कोस्ट आहे, घाना आहे, गरीब देशांमध्ये, थर्ड वर्ल्ड कंट्रीजमध्ये याचं प्रोडक्शन आहे. साधारण 7 ते 8 बिलियन डॉलर्सचं उत्पन्न या शेतकऱ्यांपर्यंत जातं, किंमत जाते. आणि चॉकलेटचा बिझनेस $125 बिलियन आहे. म्हणजे जे उत्पादक आहेत त्यांच्याबरोबर परत 6-7% पैसे 6-7% पैसे पोहोचतात. हीच समस्या भारतात देखील आहे की थोडंसं तुमचं हार्वेस्ट खराब झालं, मग त्याच्या ग्रेडिंगची व्यवस्था, मग त्याच्या पॅकिंगची व्यवस्था, याच्यावर कसलाच नियंत्रण नसल्यामुळे शेतकऱ्याला मेजर मार्केटमधला हिस्सा जात नाही आणि आपण म्हणतो की जीडीपी मध्ये त्याचा शेअर कमी आहे. आता बोरावके सरांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला हा समग्र विचार करण्याचा ही गोष्ट आहे की आता जग असा विचार करतंय की म्हणजे कोरडे साहेबांनी सुद्धा ऑर्गॅनिक कार्बन बद्दल बोलले. ऑर्गॅनिक कार्बनची पातळी आपल्या मूळ लेवलच्या 20% त्याच्यापेक्षा खाली आलेली आहे. आणि किडींचा जेव्हा विचार करतो आपण त्यावेळेला पोस्ट हार्वेस्टचा विचार करावा लागतो आपल्याला. तो सगळा प्रोटोकॉल पाहावा लागतो की कुठल्या प्रकारची रसायनं तुम्ही वापरली. आता एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला मी. आपण जी रसायनं जमिनीत वापरली ह्या रसायनांमुळे जमिनीतले विंचू कमी झाले. विंचू हे जमिनीतल्या किडींचे सगळ्यात मोठे शत्रू होते आणि शेतकऱ्याचा मित्र होता. परंतु गेल्या 40-50 वर्षात जी केमिकल्स आपण जमिनीत वापरली आणि विंचवांची संख्या कमी झाली, प्रिडेटर किड्यांचे आपण नष्ट केले आणि केवळ विंचू कमी झाल्यामुळे 2 ते 3 पेस्ट मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे वाढल्या. पण आपल्याकडे जी स्पेशालिटी क्रॉप्स होती ज्याला 12 बलुतदार आणि 18 कारखाने खेड्यात होते म्हणायचो आपण, या बलुतदारांच्या प्रत्येक व्यवसायाला सपोर्ट करणारी पिकं आपल्याकडे होती आणि ह्या पिकांनी सोन्याचा धूर भारतात आणला होता. या पिकांनी जगात आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं. खूप महत्वाची बाब तुम्ही सांगितलेली आहे. मला उदय बोरावके सरांना हेच विचारायचं आहे की आपला शेतकरी जेव्हा तो उत्पादन घेतो, जेव्हा तो लावणी करतो, तेव्हा तो एंड युजर जो आहे, एंड प्रोडक्ट जो आहे त्याचा विचार करतो का? मार्केटमध्ये त्याचं उद्या भविष्य काय असेल याचा विचार करतो का? ह्याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही एक बोरावके मॉडेल तयार केलेलं आहे की त्यामध्ये इन्फॉर्मेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर. तर आमचं असं म्हणणं आहे की प्रत्येक खेड्यामध्ये की इन्फॉर्मेशन म्हणजे की त्याला पिकाबद्दल माहिती, त्याला पिकाबरोबर मार्केटची माहिती, त्याला पिकाबरोबर त्याला मार्केटला काय पाहिजे ह्याची माहिती. तर हे इन्फॉर्मेशनमध्ये एक इंटरनेट ओरिएंटेड इन्फॉर्मेशन सेंटर की त्या सेंटरमधून त्या शेतकऱ्याला माहिती मिळावी. दुसरं त्यांनी क्लायमेट सेंटर सुद्धा टाकलं पाहिजे. आता MID यांच्याकडे पैसे भरपूर आहेत, त्यांना काय ते करायचं आहे, पण जागा खूप महत्त्वाची आहे. आता झालं काय की इन्फॉर्मेशन डिसेमिनेशन होणं महत्त्वाचं आहे त्याच्या गावामध्ये. बापूरावजी, मला तुम्हाला विचारायचं आहे की
सर्वसाधारणपणे आम्ही शहरातली माणसं जेव्हा सेंद्रिय शेतीबद्दल ऐकतो, सेंद्रिय शेतीबद्दल आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, स्वाभाविक आहे सगळ्यांनाच आज त्याच्याबद्दलचं महत्त्व पटलेलं आहे. पण मुद्दा असा आहे की शेतकरी तिकडे त्याची उत्पादकता वाढवतो, सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून तो आपलं माल जो आहे तो बाजारात आणतो. पण शहरातल्या माणसांना खात्रीशीर माल मिळणं थोडंसं दुरापास्त होतंय, कारण कुठला सेंद्रिय आहे आणि कुठला सेंद्रिय नाही हे आमच्याकडे ओळखण्याची कुठली परिस्थिती नाहीये. तर मग ग्राहकांच्या दृष्टीनं सुद्धा शेतकरी काय करतोय, म्हणजे आणि आम्ही नेमकं काय करावं ग्राहक म्हणून सुद्धा? सगळ्याच शेतकऱ्यांनी सेंद्रिय माल पिकवावा असा माझा आग्रह आहे. अर्थात लोकांचा असा एक मोठा गैरसमज आहे शेतकऱ्यांचा की आपण सेंद्रिय शेती केली की उत्पादनात घट होईल. पण माझं असं स्पष्ट मत आहे की सेंद्रिय शेती केल्याच्या उत्पादनात वाढच होणार नाही. त्याचं कारण असं की मातीची उत्पादकता रासायनिक खतांमुळे प्रचंड आणि भरपूर पाण्यामुळे प्रचंड घटलेली आहे. त्यामधला ऑर्गॅनिक कार्बन हा बराच कमी झालाय, म्हणजे जवळजवळ मगाशी सांगितलं की खूपच कमी झालाय. तर उत्पादकता वाढल्याशिवाय आपल्याला काहीच करता येणार नाही. सगळेजण मग वेगवेगळ्या बाबीवर बोलतायत, परंतु पीक चांगलं आलं पाहिजे, भरपूर आलं पाहिजे, सगळ्यांना ते मिळालं पाहिजे आणि शुद्ध मिळालं पाहिजे, हा विचार फार महत्वाचा आहे. बघा, पिकासाठी तयार होणारं जे अन्न आहे त्याचं प्रमाणही खूप घटत चाललंय आणि उत्पादकता त्याचमुळे कमी येते आहे. म्हणजे मूळ आपलं लक्ष हे उत्पादकतेवर असलं पाहिजे आणि ते असेल तरच आपल्याला पुढच्या प्रक्रिया करता येतील. हो बरोबर, पहिल्यांदा आपण उत्पादकता वाढवण्यावर भर देऊया आणि ती वाढवण्यासाठी सेंद्रिय शेतीला निश्चितच पर्याय नाही आहे. रसायनांपासून दूर जाऊन आता सेंद्रिय शेती हाच एकमेव पर्याय आहे. पण चर्चेला जेव्हा आपण सुरुवात केलेली होती तेव्हा बोरावके सरांनी जो महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला होता की आपल्याला या सगळ्या उत्पादन वाढीमध्ये छोट्या शेतकऱ्याचा हात धरावा लागेल. सर, त्याच अनुषंगानं चर्चेच्या शेवटाकडे येत असताना मला विचारायचं आहे तुम्हाला की आज छोट्या छोट्या पातळीवरती छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये आपल्या देशातली राज्यातली शेती विभागलेली आहे. मग हे सुद्धा आपल्या शेती उत्पादनच्या मधलं एक आव्हान आहे का, आणि ते पेलायचं असेल तर नेमकं काय करावं लागेल? ह्याच्यामध्ये प्रामुख्याने आता गट शेती हे होणं खूप महत्वाचं आहे. की शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतीची मालकी त्याची, शेतीची मालाची मालकी त्याची, पण संपूर्ण शेती एकत्र करून त्यांनी जर आम्ही असा प्रयत्न केलेला आहे, आम्ही कृषी उद्योग संघ हा चालू केलेला आहे. तर त्या संघामध्ये जर आपण ते 15 शेतकरी घेतले तर त्यांची 100 ते 150 एकर जमीन होती. तर त्या 100 ते 150 एकर जमिनीमध्ये आता मेकॅनिकल बँक सुद्धा अवेलेबल आहे, म्हणजे मशिनरी बँक सुद्धा सरकार पैसे देते. ते सगळ्या 15-20 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तर मशिनरी बँक तिथे केली आणि प्रत्येकाला त्या मशीनचा वापर करून दिला. ट्रॅक्टर आहे, ट्रेलर आहे, त्यामध्ये सोईंगचं मशीन आहे, त्यामध्ये स्प्रेइंगचं मशीन आहे. तर अशा पद्धतीने तो प्रयत्न झाला पाहिजे की जेणेकरून की छोटे शेतकरी एकत्र आल्यामुळे एक ताकद निर्माण होईल आणि ती ताकद निर्माण झाल्यानंतर पिकाची पद्धत काय घ्यायची हे सुद्धा ठरू शकेल. आणि पीक जरी ऑर्गॅनिक करायचं झालं तर ऑर्गॅनिक मेथडॉलॉजी करून सुद्धा करता येईल, ते मग सर्टिफाय करता येईल. आणि त्याचबरोबर त्या पिकाचं जे पणन करायचं आहे, त्याला विक्री करायची, तर एक मास प्रोडक्शन झोन तयार होतील त्या पिकाचे. आणि ते मग हे मी म्हणल्याप्रमाणे ह्या ॲग्री बिझनेस हबमधून एकत्र आणून ग्रेडिंग, पॅकिंग, स्टोरेज, कोल्ड स्टोरेज झाल्यानंतर सर्टिफिकेशन पॉसिबल होणार आहे. ज्या मालाला जास्तीत जास्त ज्या मूल्य मिळेल, जो माल नीट क्वालिटीप्रमाणे प्रोड्यूस होईल आणि जे इंटरनॅशनल स्टँडर्डला आपल्याला माल जर तयार करता आला, तो अवघड काहीच नाहीये, अजिबात अवघड नाहीये. पण आता काय झालं की जे आपल्याला जे शेतकरी ते म्हणजे भौगोलिकरित्या स्प्रेड झालेले आहेत, तर ते त्यांना एकत्रित आणणं खूप महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने सरकारकडे सोय आहे, सरकारकडे स्कीम आहे, नवीन पॉलिसीज खूप छान आलेल्या आहेत. सगळ्या पॉलिसीज आणि फंडिंग हे जर लिंक केलं आणि जमीन अवेलेबल करून दिली तर मला असं वाटतं की कुठलाही प्रश्न आपल्याला कधीही चांगला. नक्कीच. आणि याच पॉझिटिव्ह नोटवरती खरं तर मला या कार्यक्रमाला संपवायचं आहे. शेतीच्या समोर असंख्य प्रश्नांची मालिका जरूर आहे, पण आज शेतीमध्ये प्रयोगांची मशागत करणारी, प्रयोगांची पेरणी करणारी ही माणसं सुद्धा आहेत, ज्यांनी शेतीला एक वेगळ्या प्रकारची दिशा दिलेली आहे. आज शेतीच्या समस्यांवरती एक वेगळं उत्तर सुद्धा शोधण्याचा, त्याचं मंथन करण्याचा हा प्रयत्न होता. आपल्यासोबत दिग्गज
मंडळी होती ज्यांनी खरोखर शेतीला एक वेगळ्या प्रकारचे आयाम दिलेत. आपण सगळेजण आलात या विशेष कार्यक्रमामध्ये. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, देशातल्या शेतकऱ्यांना एक वेगळ्या प्रकारचा विचार तुम्ही आजपर्यंत दिलेला आहे आणि आज पुन्हा त्याची उजळणी नक्कीपणे झालेली आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा